नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत अनिका उभी असते तिच्या मैत्रिणीसोबत. शंभू येतो. अनिका इकडे ना 2 मिनिटं बोलायचंय. काय ग? जोरात अशी अनिका ओरडते. शंभू काय रे मध्ये मध्ये? बोल रे शंभू, काय काम आहे? मला असं कळलंय की उद्याचा परीक्षेचा पेपर आहे तुझ्याकडे, बरोबर आहे का? आणि दे ना अनिका प्लीज, फालतूगिरी करू नका. माझ्याकडे पेपर काही नाही. बोललाय रे तुला फालतूगिरी? कोणी सांगायला कशाला पाहिजे? अख्ख्या कॉलेजला माहितीये. मला काय विचारते कोणी सांगितलं? अख्ख्या कॉलेजमध्ये झाले की तुझ्याकडे उद्याचा पेपर आहे. तू पैसे घेते आणि पोरांना पेपर वाटते. अख्ख्या कॉलेजमध्ये बातमी, सगळे पोरं पैसे देऊन पेपर घ्यायला तयार आहेत बघ. मूर्ख, काही बोलू नका. शंभू की आलेली असते पळत. अनिके कुठं होतीस ग तू? किती वेळची शोधतीये तुला? अनिके बोल की. निंगे चिंगे कच्च्या लिंबू. काय ग कालची काही बोलत होती ना, ते सगळं पटलंय मला. तुझ्या बरोबर यायला मी तयार आहे. अनिका ते आम्ही करणार आणि ही पण तुझ्या बरोबर यायला तयार आहे की आपण सगळे एका ग्रुपमध्ये येणार आहे. निंगी म्हणते कसं आहे ना, फक्त तेवढं आहे ना आणि त्याच्या पेपरचं तेवढं मॅनेज कर. मग काय आपण एकाच टीम मध्ये आहोत. मला मिळणार ना, सांग बर का? निंगे गप की, काय बडबड करतेस ग? काम व्हायचा, माझ्यापासून जवळ यायचं नाही. निंगे काही काय फालतू बोलतेस ग? पेपर मला माहित नाही आणि माझ्याकडे काहीच नाहीये. माझं नाव घ्यायचं नाही आत्ताच सांगते का? आता चिडचिड करायला लागलेली असते आणि पेपर जवळ माझा काय संबंध आहे? काहीच संबंध नाहीये. तुमचं तुम्ही बघा. निंगी म्हणते अनिके अगं असं काय करते अनिके? दरवर्षी पेपर फोडती ना, दरवर्षी पेपर फोडूनच पास होती ना, यावर्षी कर की आम्हाला मदत प्लीज अनिके. म्हणते दूर व्हायचं. शटअप. दोघांनी काय लावलंय रे? पेपर फोडलाय. काही पेपर फोडला नाही आणि माझ्याशी बोलायचं नाही. निंगी म्हणते अनिका तू जे म्हणशील ते करायला तयार आहोत, फक्त आम्हाला उद्याचा पेपर दे. चिडचिड करत अनिकाच्या मागे लागलेली असते आणि अनिका अजूनच चिडचिड करत असते. तेवढ्यात काय अनिका म्हणते मी इथे थांबतच नाही. अनिका आता रागाने चाललेली असते. एक मुलगी पळत पळत येते. अनिका पोलीस आलेत. कॉलेजमध्ये पोलीस? हो कॉलेजमध्ये पोलीस आलेत. अनिकाने परत पेपर फोडलाय का? कारण गेटवर पोलीस आलेत. निंगी म्हणते पोलीस? हो अनिकासाठीच पोलीस आलेत की अनिकाने पेपर फोडलाय. अनिका इथंच आहे का तू? पोलीस शोधताय अनिका महाजन तू पेपर फोडलाय ना, म्हणून सगळीकडे तुझंच नाव आहे. मुली आलेले असतात कॉलेजमध्ये. पोलीस कशासाठी आले ग? का पेपर दे. अजून तिसरीच आलेली असते पळत. मी तुला ओळखत नाही आणि तू मला ओळखत नाही. काही संबंध नाही अनिका, आत्ताच सांगते मी. अनिकाच्या हातातून पेपर घेते आणि तिथून पळालेली असते. अनिकाला कळतच नाही की हिचं नेमकी काय चाललंय. सगळ्या कॉलेजमध्ये अनिकाने पेपर फोडला अशी बातमी असते आणि आता तर पोलीस आलेले असतात अनिकाला शोधत. तू म्हणतो अनिका आता जेलमध्ये जायला लागणार, आता अवघड आहे बाबा. अनिका आता पळून गेलेली असते. मला जेलमध्ये जायचं नाही आणि तिची मैत्रीण सुद्धा दुसऱ्याच दिशेने पळून जाते. अनिका थांब. अनिका थांबत नाही आणि अगदी जोरात ती पळून गेलेली. आता राधिका किचन मध्ये तिचं काम करत असते. तिथे आलेला असतो रोहित. राधिका म्हणतो राधिका काय करते? काय नाही, ऋषीसाठी दूध देते. रोहितने दुधामध्ये काहीतरी औषध टाकलेलं असतं. राधिका एवढं पटकन ऋषीला नेऊन दे ग, मी इथे उभा राहतो. आणि पाणी पी. तिथेच रोहित थांबलेलं असतं. जशी का राधिका दूध घेऊन जाते, रोहित म्हणतो 5-6 तास तरी ऋषी आता दूध पिऊन उठणार नाहीये, म्हणजे माझं काम तर होणार. महत्वाची मीटिंग आहे ना, ही मीच करणार आहे. कंपनीला फायदा होणार म्हणजे होणारच आणि यावर्षी टेंडर मी मिळवूनच देणार. सगळ्यात महत्वाचं, रोहितची किंमत काय ना कळणार. ऋषी आता झोपून राहणार आणि रोहितची किंमत सगळ्यांनाच कळणार. मीच क्रॅक करणार, यात काही शंकाच नाही. आणि का आता कॉलेजमध्ये इकडे पळत आलेली असते. गाड्यांच्या मागे लपलेली असते, कारण पोलीस आले आणि त्याला पकडायला. ती खूप घाबरलेली असते. गुपचूप इकडे तिकडे बघते. पोलीस आले की काय म्हणते नाही प्लीज मला पकडू नका आणि प्लीज मला घेऊन जाऊ नका. कमळी तिच्या खांद्यावर हात ठेवते. तिला असं वाटतं की पोलिसांनीच तिला पकडले आणि का डोळे बंद करते. अगदी रडकुंडीला आलेली असते. मी काहीच केलेलं नाहीये, प्लीज मला पकडू नका. मला जेलमध्ये जायचं नाहीये, प्लीज मला जेलमध्ये जायचं नाही. आणि का पेपर फोडणं कायद्याने गुन्हा आहे आणि गुन्हा केला तर गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी, बरोबर की नाही अनिका? तू पेपर फोडलाय म्हणल्यावर तुला शिक्षाही झालीच पाहिजे. गावछाप काय गुन्हा बिना शिक्षा काय लावलंय ग? मी काही केलेलं नाहीये. माझ्या ग्रॅनी आजीने आता शांत बसलेली असते. मी तुझ्याशी का बोलते आणि तुझ्याशी बोलण्यात मला इंटरेस्टच नाहीये, कळतंय का? मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. सगळे मुलं मुली आलेले असतात आणि त्याच्या मागे येऊन उभे राहतात. आणि सगळ्यात महत्वाचं गावछाप, मला तुला काही सांगायचं नाहीये आणि तुझ्याशी मुळात मला बोलायचंच नाहीये. का माघारी फिरते. बघते तर काय निंगी शंभू सगळेच उभे राहिलेले असतात. अगदी रागाने बघत असतात अनिकाकडे. सगळे अनिकावर जोरात हसायला लागलेले असतात. अनिका घाबरलेली असते आणि सगळे अनिकावर हसत असतात. म्हणते आता माझ्या लक्षात आले, तुम्ही सगळे मिळून माझ्यासोबत गेम खेळताय का? हे कच्च्या लिंबू पिंबू सगळेच माझ्यासोबत गेम खेळायला लागला. एवढी अक्कल आहे का तुम्हाला? अनिका महाजनचा गेम करायला निघाला. कडनं माहिती हवी आहे. कमळे टमळे, एक गोष्ट लक्षात ठेवायची. त्याकडून माहिती तर काही मिळणारच नाही आणि पहिला नंबर तर विसरायचा. पहिली येणार ती फक्त आणि फक्त अनिका महाजन. असं आहे तर तू घाबरत नाही आणि काही माहिती सुद्धा मिळणार नाही. कमळी म्हणते नमिता समोर ये ग जरा. नमिता आलेली असते अगदी समोर. अनिकाच्या समोर उभी राहिलेली असते. म्हणते नमिता तू इथे काय करतेस? तुझं काय काम आहे इथे काय करतेस म्हणजे काय? अनिका कमळी आणि मी आम्ही दोघी मैत्रिणी आहोत. काहीही झालं तरी मी इथे येणारच ना. अनिका तू पेपर फोडती कशी ना हे आम्हाला बघायचं होतं आणि रंगे हात तुला पकडायचं होतं, म्हणून उगाच आम्ही दोघींनी खोटं भांडायचं नाटक केलं आणि आमच्या जाळ्यात तू अडकलीस. तुला वाटलं आमच्या दोघींचं भांडण झालंय आणि दोघींच्या भांडण्यात तू फायदा घेणारस.
अडकली की नाही अनिका आमच्या जाळ्यात? आम्ही मैत्रिणी आहोत, आम्ही भांडणार नाही. तुझ्यासारख्यांना सगळ्यांच्या समोर दाखवणार की तू कसा फ्रॉड करते आणि पेपर फोडून आधीच ते माहिती करून घेते. आता फसलेली असते. कमळीने नमिताने चांगलंच तिचा डाव तिच्यावर उलटवलेला असतो आणि नमिताच्या जवळ जाऊन जी एक्झामची आदल्या दिवशी तिला जी माहिती मिळालेली असते ती सगळी नमिताला देऊन टाकलेली असते. तिला असं वाटतं नमिता तरी टॉप करेल किंवा मी तरी, आणि कमळी टमळी हरणार. सगळं काही उलटं झालेलं असतं. नमिताने सगळ्यांना सांगितलेलं असतं की अनिकाने मला पेपर आदल्या दिवशीच आणून दिला. आता मात्र अनिकाकडे काहीच बोलायला राहिलेलं नसतं. खूप घाबरलेली असते आणि कमळी म्हणते अनिका कसं आहे ना, मी पहिले आली किंवा नाही आले काहीच फरक पडत नाही. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठेच मरण नसतं. पण तू असा शॉर्टकट मारून जे पुढे जायला लागली आहे ना, ते मला आवडत नाहीये. प्रामाणिकपणे अभ्यास करून जेवढे मार्क मिळतील तेवढे मिळतील. असा शॉर्टकट वापरून पुढे जायशील तर मी तुला जाऊ देणार नाही. म्हणूनच तुला अडकवण्यासाठी मी हे सगळं केलं आणि बरोबर माझ्या जाळ्यात अडकली. पेपर सगळ्यांनाच मिळालाय, पेपर फुटलाय, तू आता फेल होणार यात काही शंकाच. नवीन पेपर येणार तो पण ऐन वेळेला. बरोबर पेपरच्या इथे नवीन पेपर येणार ऐन वेळेला. तुझा अभ्यास करणारे पेपरचा त्याचा काहीच उपयोग होणार नाही. अभ्यास झाला नसेल तर नक्कीच फेल होणार यात काही शंकाच नाही. आणि का मेहनत करून परीक्षा देणार त्यामुळे आम्हाला तर सगळं येणारच ग. कोणी पण पहिलं येऊ दे काहीच फरक पडणार नाही, कारण प्रामाणिकपणे मेहनत केलेली असणार. तुझ्यासारखं आदल्या दिवशी पेपर हातात घेऊन दुसऱ्या दिवशी पहिलं येण्याचा आनंद नाहीये आमच्याकडे, आम्हाला तसं करायचं पण नाहीये. मेहनत करतोय ना, मेहनतीचं फळ आम्हाला घ्यायचंय. फरक पडणार तो अनिका तुला, कारण तू अभ्यासच केलेला नाहीये. शिस्त करत राहिली ना अनिका नक्कीच नापास होशील. आणि आता निघायचं, शहाणपणा करायचा नाही. कमी चांगलीच जिरवलेली असते अनिकाची. इकडे आता मीटिंग असते. मीटिंगसाठी साहेबा काही दुसरी लोक असतात ती वाट बघत असतात. आता ऋषी रोहित यांच्यासोबत महत्वाची मीटिंग असते. रोहित तर आलेला असतो. काय झालं सर, काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? ऋषी सर येणार नाहीत का मीटिंगला? मेहता मला असं वाटतं की ऋषी यायला थोडासा उशीर होईल, त्यामुळे आपण सुरू करायची का? मीटिंग सुरू करूया, तोपर्यंत तो येईलच. मेहता तो म्हणतो सर काळजी करू नका, ऋषी सरांचं आणि माझं सकाळीच बोलणं झालं, ते अगदी वेळेत येणार आहेत. इतकी 5 मिनिटं बाकी, वाट बघू आपण. साहेबा म्हणतो हो सर चालतंय, आपण 5-10 मिनिटं वाट नक्कीच बघूया. रोहित मनातल्या मनात म्हणतो 5 मिनिट काय 5 तास ऋषी काय जागेवरून हलत नसतो आणि मीटिंगला तर येतच नसतो. त्यामुळे मीटिंग मीच करणार आहे. ऋषी फिशी काही येत नसतो. ऋषी येणार नाही म्हणून खूप खुश झालेला असतो हा रोहित. म्हणतो आय एम सॉरी, मला उशीर झालाय ना. रोहितला धक्काच बसतो. हे कसं शक्य आहे? ऋषीला दूध पाजलं होतं मी 5-6 तास, काय तो उठणार नाही असं दूध पाजलं होतं, तरी सुद्धा ऋषी आला अगदी टकाटक, तेही मीटिंगला वेळेत. गोळ्या देऊन काहीच उपयोग झालेला दिसत नाही. ऋषीला बघून रोहितला जब्बर असा धक्का बसलेला असतो. आल्याला सगळ्यांचीच माफी मागत असतो. आल्याला स्वतःची ओळख करून देतो आणि सॉरी असं म्हटलेलं असतो. तुमच्या डोक्यात वेगळेच विचार असतात. राधिकाने याला दुधाचा ग्लास दिला की नाही की काय? दूध जर हा पिला असता तर मीटिंगला आलाच नसता. त्या राधिकाची त्यांना वाटच लावायला लागणार आहे. दुधाचा ग्लास जर व्यवस्थित त्याला दिला असता, आता मीटिंग मी कव्हर केली असती सगळी. आता आलाय हा ऋषी आणि सगळी मीटिंग करायला लागलाय. आता रोहितला मात्र राग आलेला असतो. तेव्हा रोहित दुधामध्ये ते गोळ्या टाकत होता तेव्हा राधिकाने बघितलेलं असतं. राधिका काही बोलत नाही, पण तिने बघितलंय याचं काहीतरी चाललंय. राधिकाने बघून सुद्धा न बघितल्यासारखं केलेलं असतं आणि रोहितला ती काहीच बोलत नाही. म्हणूनच ते दूध ऋषीने प्यायलेलं नसतं आणि बरोबर वेळेत तो मीटिंगला आलेलं असतं. राधिकाने ते दूध खाली ओतून दिलेलं असतं आणि नवीन दूध त्याला आणून दिलेलं असतं. तिथला अगदी चलबिचल झालेली असते, चिडचिड करायला लागलेलं असतो. ऋषी म्हणतो दादा बसणार रे. हो बसतो. आता अगदी मजबुरीने बसलेला असतो ऋषीच्या समोर. ऋषीने छान अशी मीटिंग हँडल केलेली असते. रोहित फक्त बघत राहिलेला असतो. याला काही एक्सपिरियन्स नाहीये, तरी सुद्धा मीटिंग कसली करतोय हा. चांगला अभ्यास केलेला असतो आणि चांगलीच मीटिंग त्याने हँडल केलेली असते. पहिली वेळ असते तरी पण ऋषी छान अशी मीटिंग हँडल करतो. सर असतात ते म्हणतात ऋषी सर तुमचं प्रपोजल मला आवडलं, या बऱ्याच गोष्टी आवडल्या. रोहितला राग आलेला असतो की पहिल्यांदाच त्याने मीटिंग केली आणि डील लगेच क्रॅकही करायला लागला. डन ऋषी सर, मी आत्ताच सांगतोय डन. पण एकत्र कॉन्ट्रॅक्ट करतोय ऋषी सर, कॉंग्रॅच्युलेशन. ऋषीने पहिलीच मीटिंग पहिल्याच वेळेत लगेच क्रॅक केलेली असते. एक डील असतं मोठं, ते आता ते साईन करणार असतात. ऋषीने खूप मोठं असं काम मिळवलेलं असतं पहिल्यांदाच. हे रोहितला अजिबात आवडलेलं नसतं. आता कौतुक मिळणार ते फक्त आणि फक्त ऋषीला. म्हणतो थँक्यू सर. म्हणतो पुढचे काही डिटेल्स आहे ते सायबा सर देऊन टाकतील तुम्हाला. म्हणतो चला पुढचे डिटेल देतो तुम्हाला मी. म्हणतो कॉंग्रॅच, खूप छान हा, ऋषी मला आवडलं. ऋषी म्हणतो थँक्यू दादा. इकडे आता कामिनी, रागिनी आणि ज्याने पेपर लीक केला तो माणूस आलेला असतो. या दोघींना बोलत असतो. एवढी रिक्स घेतली आणि पेपर तुम्हाला दिले होते, जवळच्या 1-2 लोकांना द्यायचे आणि तुमचं काम करायचं, तर खिरापत वाटल्यासारखं अख्खं कॉलेजभर तुम्ही प्रश्नपत्रिका वाटली, काहीच वाटलं नाही का तुम्हाला? स्वतःचा जीव धोक्यात घातला होता मी आणि तुम्हाला पेपर काढून दिले, पण तुम्ही मात्र खिरापतच वाटली हो. कामिनीला, रागिनीला तो माणूस बोलत असतो, खूप चिडचिड करत असतो. कामिनी म्हणते शहाणपणा शिकवायचा नाही, शांत बस. एवढं कळतं रे मला, सिक्रेट गोष्टी सिक्रेट ठेवायच्या असतात. मी कोणालाही पेपर दिलेला नाहीये. पेपर कसा लीक झाला, काय लीक झाला हे मला माहित नाही. पेपर लीक झालाय ना मॅडम, तेवढी गोष्ट तर ठीक आहे ना. तुमच्याच नातीकडे पेपर होता, तिनेच लीक केला.
नीट आठव, तूच कोणाला तरी दिला असेल, तूच पेपर लीक केला असेल. शक्यच नाही. तुम्हाला सोडून कुणाबरोबरच डील केली नव्हती, त्यामुळे कुणाला पेपर द्यायचा संबंधच येत नाही. नीट आठवा, नीट आठव, कोणाला तरी दिलाच असशील. कामिनी अजिबात मान्य करत नाही की ते मी केले किंवा माझ्याकडून लीक झाली असेल. तो म्हणतो मॅडम आजकाल करत नाहीये, पहिल्यापासून करतोय हे काम, पण पहिल्यांदाच असं झालंय की एक पेपर लीक झाला, अख्ख्या कॉलेजमध्ये सगळीकडे पसरलाय तो. त्याच्या गेटवर उभी राहून मी काय पेपर वाटत नव्हते, त्यामुळे ना जरा जपून बोलायचा. मी रागिनी मान्यच करत नसतात की आमच्याकडून पेपर लीक झाला. रागिनी म्हणते आई मला हे कळत नाही, या मूर्ख माणसाला इथे बोलवायची काही गरज होती का? कुणी जर बघितलं तर हे केवढ्याला प्रकरण पडणार आहे. तुला पण कळत नाही का, नुसतं बिंडोक सारखं चाललंय सगळं. रागिनी आता कामिनीवर चिडचिड करत असते. मी त्या माणसाला म्हणते निघ निघ, चल पटकन निघ इथून, कुणी तुला बघायच्या आधी निघ बरं इथून. तुम्ही नाही केलं, मी नाही केलं, मग हे केलंच कुणी, हे कळायला हवंय की नको. पेपर बाहेर आला कसा मॅडम? कुशीच बसली ना तर अवघड होणार आणि तुमच्यापर्यंत सुद्धा गळफास येणारच. फॅमिलीला म्हणतो मॅडम हे प्रकरण लवकरात लवकर मिटवा. हे प्रकरण जर माझ्यापर्यंत आलं तर माझ्या नोकरीवर संकट येणार, यात काही शंकाच नाही. पण मला जर संकटात टाकणार असाल तर मी तुम्हाला सुद्धा सोडणार नाही, तुमची सुद्धा नावं मी पटापट घेणार. मी त्या माणसाचं गचंड पकडते आणि म्हणते सांगितलं ना मी बघते माझ्या पद्धतीने, अशी 100 प्रकरणं हाताळली मी, कळलंय का? आता इथून लगेच निघायचा, अजिबात मला शहाणपणा शिकवायचा नाही. तुला कोणी इथे बघेल या लगेच कॉलेज सोडायचं. करणं कशा दाबायचे ना मला कळतंय की. आता फक्त कॉलेज पकडलीये, तुझ्या जिभेवर जर माझं नाव आलं ना तर मी काय करेल, जीभ कापून हातात दी ना. आत्ताच सांगते, माझं नाव घ्यायचं नाही. अरे मॅडम जरा घाबरलं म्हणून बोललो, आता परत तुमचं नाव घेणार नाही. मी म्हणते निघ इथून, सगळं काही मी हँडल करते, तू आधी निघ इथे किंवा ह्या एरियात परत दिसायचंच नाही, चल निघ लगेच. तो माणूस तर गेलेला असतो. कामिनी रागिनी दोघी विचार करायला लागतात, आई करायचं काय, प्रकरण जर खरंच अंगाशी आलं तर आपण पकडले जाऊ, मग आपल्या सुटका नाही म्हणजे नाही. म्हातारी आली आणि म्हातारीने जर मीटिंग बसवली ना तर ती आपल्या डोक्यावर येऊन बसेल. म्हणते आपण दाखवायचं का, आम्हाला कळालंय म्हणून? नाही, आपल्याला काही माहितीच नाही असं दाखवायचं अगदी शेवटपर्यंत. आपली चूक आपण कबूल करायची नाही. आणि खरंच तसंच झालेलं असतं. अन्नपूर्णा आजी नयनतारा आलेले असतात, प्रिन्सिपल बरोबर मीटिंग असते. अन्नपूर्णा आजी म्हणतात प्रिन्सिपल सर काय करताय, उद्याची प्रश्नपत्रिका आजच लीक झाली अख्ख्या कॉलेजभर, कॉलेजचं काय सिक्युरिटी आहे, आधीच कशी मिळाली ते आधी सांगा. आता अन्नपूर्णा आजी खूप चिडलेले असतात आणि प्रिन्सिपलला जाब विचारत असतात. खरंच माहित नाही, मला ही आत्ताच कळतंय. पेपर मुलांच्या हातात कसं काय गेला, खरंच प्रश्नच आहे हा मॅडम, टेन्शन आलंय खरंच मला. पूर्ण आजी म्हणतात लक्ष नाहीये का तुमचं, काय चाललंय कॉलेजमध्ये, तुम्ही थोडं बारकाईने लक्ष दिले तर लक्षात येईल की. आम्ही शोध घेतोय नक्की कुणी काय कसं घडवून आणलंय, नक्की आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करतोय मॅडम. पूर्ण आजी काही बोलणार तेवढ्यात कामिनी रागिनी आलेले असतात. आता काय झालं त्यांनाही जसं काय माहितीच नाही असं ते दाखवतात. त्याचा पेपर लीक झालाय. रागिनी म्हणते ओ उद्याचाच पेपर आहे हा. पूर्ण आजी म्हणतात रागिनी असं झालंय ना म्हणूनच कॉलेजमध्ये यायला लागले, जरा शांत बसतीस का? विषय जर बाहेर गेला तर कॉलेजची बदनामी होणार, इथल्या इथेच सगळं प्रकरण आपल्याला मिटवायला लागलं. तारा म्हणते अन्नपूर्णा मॅम म्हणतात ते बरोबर आहे, न्यूज जर बाहेर गेली तर कॉलेजचं रेप्युटेशन खराब होणार आणि परत कोणी ऍडमिशन घ्यायला तयार होणार नाही. पेपर हाताळताना व्यवस्थित काळजी घेतली होती, कुणालाही कळणार नाही अशीच आम्ही सगळं काय केलं होतं. अन्नपूर्णा आजी म्हणते हो का सर, मग लीक झालाच कसा? लीक झाला हे तर खरं आहे ना, मग ते सांगा लीक झाला कसा? एवढी सांगताय ना तुम्ही, जबाबदारी होती, तुम्ही काळजी घेतली होती, मग पेपर कसा लीक होऊ शकतोय? तारा म्हणते चावी कोणाकडे असते त्या रूमची? आता मात्र खरंच चौकशीच बसलेली असते. माझ्याकडे परीक्षा विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडे असते दुसरी. आता प्रिन्सिपल सर सांगायला लागलेले इमर्जन्सी बॅकअप म्हणून ऍडमिन कडे सुद्धा असते. प्रिन्सिपल म्हणतात मी माझ्या मतावर ठाम आहे, पेपर कॉलेजमधून फुटलेला नाहीच आहे. तारा म्हणते युनिव्हर्सिटीतून पेपर फुटला असं म्हणायचंय का प्रिन्सिपल सर? कॉलेजमधून पेपर फुटला नाही अगदी ठामपणे सांगताय, मग युनिव्हर्सिटीतून फुटलाय असं सांगू शकताय का तुम्ही ठामपणे? काय कामिनी आता डचकलेली असते. अन्नपूर्णा आजी म्हणतात बोल ग, कुणी केलं असेल कामिनी, तुला काय वाटतं सांग की जरा. घाबरलेली असते आणि अगदी उडवा उडीची उत्तरं देत असते. युनिव्हर्सिटी मधून कसं काय फुटू शकेल पेपर? कामिनी सुद्धा फार नाटकं करते, जसं काय तिला काही माहितीच नाहीये असं काही ती बोलत असते. अन्नपूर्णा आजी म्हणतात कामिनी कसा लीक झाला हा प्रश्न आहे सगळ्यांना, पण युनिव्हर्सिटीतून सुद्धा लीक होणं अशक्य आहे. सुद्धा शोधून काढणारच, कॉलेजमधून लीक झाला की युनिव्हर्सिटीतून, आणि जो चोर आहे त्याला तर शिक्षा होणारच. तारा म्हणते उद्याची उद्या नवीन सेट इश्यू करायला सांगायला पाहिजे. आता ही जबाबदारी महत्वाची आहे. कुणी लीक केले, कसे लीक केले ते तर शोधायचंय, पण उद्या पेपर आहे म्हटल्यावर उद्याची क्वेश्चन पेपर तयार असली पाहिजे. नयनतारा म्हणते अर्जंट त्यांना पेपर सेट करायला लावायचा. पूर्ण आजी म्हणतात हो नयनतारा, कुठल्याही परिस्थितीत नवीन प्रश्नपत्रिका ही आलीच पाहिजे. म्हणतात येस मॅम, तयार होणार, टेन्शन घेऊ नका. इकडे साहेबाने ऋषीचं कौतुक करायला पूर्ण स्टाफ बोलवलेलं असतो. ऋषीने पहिल्याच कॉलेजचा ऑफिसचा अगदी दुसरा दिवस असतो, लगेच एवढी मोठी मीटिंग हँडल केलेली असते आणि डील सुद्धा क्रॅक केलेलं असतं. इतक्या दिवसांपासून मेहनत घेत असतात ते. ऋषीने अगदी 2 दिवसात काम तमाम केलेलं असतं. साहेबा सगळ्यांना बोलवतो आणि फार कौतुकाने टाळ्या वाजवत ऋषीचं सगळं काही कौतुक अगदी भरभरून करत असतो. ऋषीचं कौतुक साहेबा करत असतो आणि रोहित तिथेच उभा असतो.
हे कौतुक अजिबात रोहितला आवडलेलं नसतं. त्याला राग आलेला असतो, चिडचिड होत असते रोहितची. रोहित अगदी मजबुरी म्हणून तिथे उभा राहिलेला असतो. म्हणतो हा काय एवढं कौतुक करतोय आणि एवढं काहीच नाहीये. जे काही केलंय ना आपल्या सगळ्यांचीच मेहनत आहे, माझ्या एकट्याचं काहीच नाहीये. सगळ्या टीमनेच मेहनत घेतलेली आहे, कळतंय का? आता नयनतारा आलेली असते. कॉंग्रॅच्युलेशन ऋषी, वेल डन, खूप खूप चांगलं काम केलंय आणि मला खरंच खूप आनंद झाला या ऋषी. कसं आहे ना, सगळ्या एम्प्लॉईज साठी तू एक एक्झाम्पल दिलंय. खरंच मला खूप आनंद झालाय ऋषी. भरभरून असं कौतुक करत असते नयनतारा ऋषी. साहेबाला एक महत्वाचा फोन आलेला असतो. साहेबा आता म्हणतो मी आलोच. तोपर्यंत यांची चर्चा चाललेलीच. लोक सुद्धा खूप कौतुक करत असतात. तुम्ही आला ना ऋषी सर, ऑफिसचं वातावरणच बदलून गेलंय बघा. खूप छान वाटतंय, फ्रँकली सगळं झालंय, पॉझिटिव्ह असं वाटतंय बघा ऋषी सर. सगळेच आता आपापल्या पद्धतीने ऋषीला सांगत असतात की तुम्ही आल्यापासून खरंच छान वाटतंय ऑफिसमध्ये. हो हो नक्कीच, खरंच छानच वाटायला लागले. त्याने रोहितला अगदी बाजूला लोटलेलं असतं आणि फक्त ऋषीच सगळ्यांच्या नजरेत असतो. ऋषीचंच भरभरून असं कौतुक चाललेलं असतं. नयनतारा, साहेबा, ऑफिसचा स्टाफ सगळेच ऋषीचं कौतुक करत असतात. आता मात्र रोहित एका कोपऱ्यात उभा राहिलेला असतो. त्याला कोणीही विचारत नसतं. पण आता केक आणलेला असतो. ऋषीने पहिल्यांदाच एवढी मोठी डील क्रॅक केली आहे. लगेच केक कटिंग करायचं आणि सेलिब्रेशन व्हायचं. ऋषी म्हणतो साहेबा हे काय चाललंय रे, काही गरज नव्हती. ऋषी सर या ओ प्लीज. साहेबा जबरदस्तीने आणतो आणि केक कट करायला लावतो ऋषी. तारा आणि ऋषी पुढे आलेले असतात. रोहित सगळ्यांच्या मागे थांबलेलं असतो. तारा ऋषी केक कट करतात आणि पहिला घास ऋषीला भरवलेला असतो नयनताराने स्वतःच्या हाताने. रोहित अजूनही लांबच उभा असतो. कॉलेजमध्ये कमळी आणि निंगी चाललेले असतात. कमी वेळ निंगे, आपल्याला खूप कमी वेळ अभ्यासासाठी वाचतोय ना, तेवढं कमीच वाटायलंय ग. निंगी म्हणते कमळे तुलाच कमी वेळ असं कसं वाटतंय ग? 10 वेळेला वाचते तरी तुला वेळच कमी वाटतोय का? आम्ही एकदा वाचतोय तर आम्हाला भरपूर अभ्यास झाला असं वाटतंय. 10 वेळेला एक प्रश्न वाचून झाला तरी पण तुला समाधान नाहीये का निंगे? निंगी आता कमळीला बोलत असते. कमळी म्हणते हो ग, किती वेळा वाचलंय तरी समाधान होतच नाहीये ग. मला अजिबात टॉपर बिपर व्हायचं नाहीये. हाच अभ्यास करून इतकी दमतीये ना, मी फक्त 5 जरी झाले ना कमळे तरी पण चालेल मला. त्याच वाचून दमायला लागलीस ना काय निंगे? शंभू सगळ्यांनाच बोलव, ग्रुपमध्ये डिस्कस करूया. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळून जातील आणि ग्रुप डिस्कस केला की लक्षात सुद्धा राहतं. सगळ्यांना बोलून आण आपल्या नेहमीच्या ठिकाणी. मी म्हणते कशाला ग सगळ्यांना? कमळी म्हणते आणतीस का बोलून? निंगे जा पटकन. दोघींच्या झटापटीत पुस्तक खाली पडलेलं असतं. तेवढ्यात काय अन्नपूर्णा आजी आलेले असतात आणि कमळी ते पुस्तक उचलण्यासाठी खाली बसलेली असते अन्नपूर्णा आजीच्या अगदी पायाजवळ. बघते तर काय अन्नपूर्णा आजी उभे असतात कमळीच्या समोर. मी अन्नपूर्णा मॅडमकडे बघतच थांबलेली असते. अन्नपूर्णा आजी कमळीकडे बघतात आणि कमळी अन्नपूर्णा आजीकडे बघते. लगेच तो प्रसंग आठवलेला असतो. हाताला धरून धक्के मारून अन्नपूर्णा आजीने कमळीला घराच्या बाहेर काढलं. या घरातून नाही तर माझ्या मनातून सुद्धा कायमची उतरली आहे कमळी. आणि स्वतः धक्के मारून अन्नपूर्णा आजीने कमळीला बाहेर काढलं. हा प्रसंग अगदी स्पष्ट आठवत असतो दोघींना सुद्धा. अन्नपूर्णा आजी कमळीकडे बघतात आणि तिथून पटकन निघून गेलेले असतात. एक सुद्धा शब्द त्या कमळी सोबत बोलत नाही. कमळी खूप डिस्टर्ब झालेली असते. तिला वाईट वाटतं की अन्नपूर्णा आजीने माझ्याकडे बघून सुद्धा न बघितल्यासारखं केलं. आता साहेबा भरभरून असं ऋषीचं कौतुक करत असतो. टीचर म्हणून बेस्ट आहे पण ऑफिसमध्ये सुद्धा तू कमाल करू शकतोय ऋषी, खरंच दाखवून दिला. जे काही केलंय ना कमाल आहे ऋषी, खरंच तुला मानलं. साहेबा खूप बोलून झालेलं असतं. नयनतारा म्हणते साहेबा थांब रे जरा. ऋषी बरोबर ज्या विषयावर बोलायचंय ना त्या विषयावर तुझं मत हवंय. साहेबा थांबतोस का जरा? तिला मदत करतोय. प्रत्येक सिच्युएशन मध्ये तिच्या पाठीशी उभा असतो. तिला काय हवं नको सगळं काही ऋषी बघतोय. बरं का साहेबा, तुला बरोबर वाटतं का रे? तिच्याबरोबर एंगेजमेंट तुटली, सगळे संबंध सुद्धा आपण संपवून टाकले. ती पोरगी फ्रॉड आहे हे सगळ्यांनाच कळालं तरी सुद्धा हा ऋषी त्या कमळीचा नाद काय सोडत नाहीये. अजूनही तिला तो मदत करतो आणि तिला हवं नको ते सगळं काही बघतो. साहेबा तुला काय वाटतं, बरोबर वाटतं की चूक? मला उत्तर हवंय. नयनताराने प्रश्न विचारून आता साहेबाला अडकवलेलं असतं. म्हणतो खूप चांगली मुलगी आहे ती. नाही साहेबा दिसते तशी नाहीये, ते अत्यंत धूर्त पोरगी आहे, खूप चल्लाक पोरगी. तारा म्हणते तिचा असला रंग हिलाच का दिसत नाहीये, हिलाच का कळत नाहीये, तोच प्रश्न आहे मला. हा ऋषी का त्या कमळीच्या मागे मागे असतो? कमळी काय याला कसं कळत नाहीये? तो महत्वाचा फोन आहे मॅडम, प्लीज मला तेवढा घ्यायलाच लागणार आहे. म्हणतो मॅडम घेऊ द्या ना एवढा फोन. आणि आता जबरदस्तीने फोन महत्वाचा आहे असं सांगून साहेबा आता बाहेर गेलेला असतो. केबिन मध्ये फक्त नयनतारा आणि ऋषीच उभे असतात. ऋषी म्हणतो मान्य करतो आई, मी त्या दिवशी कमळीला ऑफिसमध्ये शिकवत होतो किंवा सगळ्याच ग्रुपला शिकवत होतो ते चुकीचं आहे. मी चूक झाली ते मान्य करतो. आता कमळीबद्दल जे बोलते ते सुद्धा चुकीचंच आहे. तो विचार करणं चुकीचंच. बद्दल गैरसमज आहे म्हणून तुला राग येतो, पण कमळी खूप खूप चांगली मुलगी आहे, तुला कळतच नाही आई. शांतपणे तिच्याकडे बघ, सगळे गैरसमज दूर होतील तुझे. तारा म्हणते त्या पुरुषी मैत्री करायची नाही, बस मला एवढंच म्हणायचंय. ऋषी म्हणतो आतापर्यंत मी कोणाशी मैत्री करायची आणि कोणाशी नाही याच्यात तू पडलीच नाही. आता सुद्धा तू बंधन घालू नको, कारण तू बंधन घातलं तर मी पाळणार नाहीये. आय एम सॉरी आई.
स्पष्ट बोलून टाकलेलं असतं नयनताराच्या तोंडावर की मी कमळीशी मैत्री करणार म्हणजे करणारच. हा सुद्धा ऐकतो की ऋषी म्हटलेलं असतो कमळीशी असलेली माझी मैत्री मी तोडणार नाही कोणत्याही परिस्थितीत. बघू आता ऋषीच्या या बोलण्यावर नयनताराचं काय रिॲक्शन असतं, कारण नयनताराला स्पष्ट असं उत्तर मिळालेलं असतं ऋषीकडून. बघू आता ती काय म्हणते आणि कसं. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघूया. पुढच्या भागामध्ये आता कामिनीने डाव रचलेला असतो आणि का तुला काय करायचंय आणि काय नाही तुझ्या पद्धतीने कर, तुला कुणीच अडवणार नाहीये आणि पहिली तूच येणार यात काही शंकाच नाही. कारण त्या कमळीचा बंदोबस्त मी करणार म्हणजे करणारच. काहीही झालं तरी ती कमळी पेपरला येऊ शकणार नाहीये. कमळी आता पहिला पेपर असतो म्हणून अन्नपूर्णा आजीचा आशीर्वाद घेण्यासाठी घरी आलेली असते. अन्नपूर्णा आजीला जरा रागच येतो की कमळी कशी आली इथे. अन्नपूर्णा आजी फार काही बोलत नाही आणि पहिला पेपर असतो तिला आशीर्वाद देतात आणि कमळी आता निघून गेलेली असते. निंगी आणि कमळी अगदी गप्पा मारत चाललेले असतात. तेवढ्यात भरधाव वेगाने गाडीवरून एक माणूस येतो आणि कमळीच्या हातात जी बॅग असते तिची स्कूलची ती घेऊन तो पळालेला असतो. निंगी आणि कमळी त्याचा पाठलाग करतात पण तो गाडीवर निघून गेलेला असतो. बघू आता मित्रांनो, पहिल्याच दिवशी तिची बॅग चोरीला गेलेली असते. कमळी पेपरला वेळेत जाणार का आणि पेपर लिहिणार का हे जर बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.